साहिल शेठ गणेश शेणी आणि आमचे संडी शेठ यांचं देखील शुभागमन झालंय. हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अफाट मेहनत सरपंच चषक 2021 साठी घेतली गेली आहे आणि दोघांचं शुभागमन कालच्या दिवसामध्ये आमचे संडी शेठ माई यांच्याकडनं आयवा जेलसाठी सिद्दीकचे 1,000 पारितोषिक होतं. यस, ये आप देख सकते हैं साहिल केने और संदीप माली सरपंच चषक मानकुली की एवन जोड़ी ऑर्गेनाइजिंग की। और वाकई में फिर से मैं कहना चाहूँगा, ये है ग्रामीण क्रिकेट की रंगोली। आप देख रहे हैं सरपंच चषक मानकोली। सरपंच चषक मानकोली की सुहानी शाम में आपका सुहाना स्वागत है। बहुत ही खूबसूरत मौसम है। अब हवा के झोंके मैदान के ऊपर से बहते हुए सुनहरी धूप की चादर इस वक्त पूरे मैदान को अपनी आगोश में लेती हुई, और इनिशियल ओवर के लिए माइक्रोफोन पर आ रहे हैं इस वक्त मेरे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ मानेरे, वॉइस ऑफ मानेरे राहुल भुईर। भावेश चौधरी गेंदबाजी की इब्तिदा कर रहे हैं, और भावेश चौधरी इस साल सिटी क्रिकेट फॉर्मेट और ग्रामीण क्रिकेट दोनों में अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। जीटीसी बिग बॉस ऑफ टेलीकास्ट का सुंदर टेलीकास्ट आप देख रहे हैं, और मिस्टर कराले हमसे जुड़ चुके हैं, मैन फ्रॉम कोन। थँक्यू सो मच सिद्दीकजी भावे सर. आणि सामना आपण सुरू करतोय. अंपायरचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत आलाय. गेम प्ले करतोय आपण. 2 सलामीवीर फलंदाज मैदानात होते जगदीश पाटील आणि सागर पाटील. भावेश चौधरी ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू दरम्यान फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. बॉटमांचा वापर करून लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा लेग बायस आमच्यापर्यंत आलाय. एक्स्ट्रा धावेनं धावांचा श्रीगणेश होत असताना चिराग माई टीम मध्ये नाही आहेत, पूर्णपणे फिट नसल्या कारणानं 12वे खेळाडू म्हणून आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. रानाल मधलं चिराग माईचं हे आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. पूर्णपणे फिट नसल्या कारणानं 12वे खेळाडू म्हणून आमच्यासोबत जॉईंट आहेत. ओव्हर द विकेट समोर खेळले फटका चांगला सँड अँड ढिलीवर पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकला सरपंच षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये आपल्याला 7 वर पाहायला मिळते. दरम्यान अपील भरपूर स्ट्रॉंग आहे. क्विक रिप्ले देत असताना भावेश चौधरी देखील षटकाराचं उत्तर देत असताना फलंदाजाला सागरच्या बॅट मधून आला षटकार. सेकंड बॉल वरती लगेचच रिप्लाय देत असताना LBWच्या माध्यमातून पहिला धक्का लागत असताना जय दुर्गा क्रिकेट संघ सुरे बी टीमला फलंदाज बाद. फलंदाजाने लवकर यायचा जयदुर्गा सुरई. संघाची धावसंख्या स्कोर बरोबर एकूण 7 वर आहे. एक खेळाडू बाद, 7 धावसंख्या. जयदुर्गा सुरई तुम्हाला आता नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना येते की नेक्स्ट फलंदाजानं सज्ज राहायचं आहे. तो सर्कलच्या बाहेर आल्याला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. नवीन फलंदाजाला या गोष्टीची नोंद घ्यावी. मनीष वजे नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट ना भावेश चौधरी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गती कमी केली. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते भावेश चौधरीच्या माध्यमातून. षटकार आल्याच्या नंतर लगेचच चांगल्या प्रकारचा आपल्याला खेळ पाहायला मिळतो.
यापुढच्या दोन्ही टीमला सज्ज राहायचं आहे. जयनुमान खारघर आणि देवरुंग. देवरुंग संघ आपण देखील सज्ज राहायचं लागेलच पुढच्या मॅचसाठी. अजून एक धक्का न लागत असताना रनआउटच्या माध्यमातून खेळाडू बाद झालेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण आपल्याला पाहायला मिळते 8. ऑन ट्रायचा फटका डीप मध्ये, तिथे मात्र फिल्डर उपस्थित आहेत. एक धावीत न मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकूण आपल्याला 9 वर पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकूण स्कोर कार्ड वरती 9. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. चांगली आपल्याला गोलंदाजी भावेश चौधरीच्या माध्यमातून पाहायला भेटली. एक षटकार आल्याच्या नंतर खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. 2 खेळाडू देखील बाद झालेत. दोन्ही सलामीवीर फलंदाज जगदीश आणि सागर बाद झालाय. मुनीश वजे आणि पियुष पाटील आलेत मैदानाच्या आतमध्ये. थोडासा वेळ कमी घ्या प्लीज. यावेळेचा हा फटका सुंदर खेळ आहे. तिथे फिल्डर फक्त प्रेक्षक म्हणून असतील. जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते जयदुर्गा सुरे बी संघाच्या माध्यमातून. पियुष पाटीलच्या बॅटमधून पहिला षटकार. अक्षय चौधरी सेकंड ओव्हर मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 6 न पुढे जाते 15 वर. हा चेंडू मात्र आपल्याला चांगला पाहायला भेटला. वापसी करत असताना गोलंदाज अक्षय चौधरी पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. भावेश चौधरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 15 वर आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपल्याला आजचा रेग्युलर लॉट पाहायला मिळेल. जयनुमान खारघर आणि जय हिंद देवरुंग आपण देखील सज्ज राहायचं आहे. जय भजनाथ मात्रेपाडा, त्याच्यानंतर जय बजरंग गोरसी, उल्वे, गावदेवी मोठा गाव, कोपरोली, उमसाई आगासन आणि जय वागेश्वर देसाई असे संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील आजच्या रजनी क्रिकेटमध्ये. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवरती 15 वर. ओव्हर द विकेटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला बॅटचा संपर्क बरोबर आला नाहीये. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग भरपूर चांगली, मात्र फेक एवढी चांगली नव्हती. रनआउटची संधी मात्र जाऊया पण तिसऱ्या पंचांकडे जाणार नक्कीच त्या दरम्यान जावं लागणार आहे. कंट्रोल रूम मध्ये नक्कीच डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि फलंदाज बाद. तिसरा अंपायरसाठी आमच्यापर्यंत आलाय आणि तिसरा अंपायर आम्हाला सांगत असताना की फलंदाज मात्र बाद आहेत. GTC च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि हा ॲक्शन
रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच क्रीजमध्ये आलीच नव्हती. अनुषंगाने अंपायरचा लगेच डिसिजन आमच्यापर्यंत आलाय की फलंदाज मात्र बाद आहेत. रनआउटच्या माध्यमातून अजून एक धक्का लागत असताना संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती एकूण 16 धावा. 16 धावा स्कोअर बोर्डवरती. नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. संदीप पाटील. संदीप पाटील नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. अक्षय चौधरी सेकंड ओव्हरमध्ये टीम रानालच्या माध्यमातून ओव्हर द विकेटनं. यावेळेचा हा फटका जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो फक्त टायमिंग करत असताना आणि झैल चेंडूवा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या संदीप पाटीलने आक्रमण केलाय. विकेट 6. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 पुढे जाते. धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये एकूण आपल्याला 22 वर पाहायला मिळते. चेंडू दरम्यान लगेचच जायचे. जुना चेंडू या दरम्यान दिला जाईल कारण का पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. संघाची धावसंख्या 22. चौधरीचा पुढचा चेंडू फुल टॉस आहे. फक्त दिशा दिली आहे. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. खराब गोलंदाजी अक्षय चौधरीच्या माध्यमातून आणि त्याच्यावरती होत असताना आक्रमण आक्रमण आणि आक्रमण संदीप पाटीलच्या बॅटमधून अजून एक षटकार. तर बीमर चेंडू ओव्हर एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे या षटकातील. संघाची धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते 28 वर. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस आहे. फटका हवेत खेळले. मिसामिंग तिथे फिल्डर देखील उपस्थित होते. तिथे फिल्डर होते करण कांबळे. करण मात्र हा झेल पकडला आणि अजून एका फलंदाजाला इथनं मैदान सोडावं लागेल. संदीप पाटील बॅक टू द पविलियन. चला जास्त वेळ घेऊ नका. विलास स्पोर्ट्स राहणार संघ जास्त तुम्हाला मध्ये टीम मीटिंग करायची नाहीये. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये आपल्याला खूप चांगली धावसंख्या पाहायला मिळते. प्रति षटकामागे 14.00च्या सरासरीनं एकूण धावा बनवल्या गेल्या 28 वरती. 4 खेळाडू बाद झालेत. धावसंख्या भरपूर चांगली आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे उर्वरित. आजचा सलग तिसरा दिवस रात्र चाललेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सकाळी नक्कीच आपल्याला 40+ खेळ पाहायला भेटला आणि इव्हिनिंगला अर्थातच आजच्या देखील रात्रीमध्ये आपल्याला खूप चांगला खेळ पाहायला मिळेल. कालच्या रात्रीमध्ये जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला भेटला. अरबाज शेख, बंटी जोशी 28-28 2 तो संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला. RCC पेट. बंटीच्या पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जयदुर्गा सुरे टीमच्या माध्यमातून दमदार षटकार.
रोनक वजेश बाट मधून षटकार. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आपण लगेचच षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या अजून 6 न पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवरती एकूण 34-34 वर पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. तिथं फिल्डर उपस्थित आहेत. केकेची फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू चोचून फेक करेपर्यंत एक धावीतनं मेद्य. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला 35 वर पाहायला मिळते. 35 वर 4 विकेट गमावलेत. जयदुर्गा सुरी बी संघ या स्पर्धेमध्ये खेळते. जयदुर्गा सुरी ए संघाचा भरपूर चांगला खेळ झाला. अपयशाला मात्र खूप इम्प्रेस केलं सर्व खेळाडूंना. ओव्हर द विकेटनं समोर खेळले आपला असा फटका जबरदस्त. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली. चेंडू शोषून फेक करेपर्यंत 2 धावा इथनं मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती एकूण झाली आहे 37 धावा स्कोर बोर्डवरती. या पुढच्या दोन्ही टीमना सज्ज राहायचं. लगेचच टॉस केला जाईल. चिरोबा कोण बी टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण संपर्क साधायचा आमच्या आयोजकांशी. चिरोबा कोण बी टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण संपर्क साधायचा. या दरम्यानचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आलाय. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाईल. धावसंख्या स्कोर बोर्डवरती एकूण 38 धावा स्कोर बोर्डवरती. ऑनट्रायचा फटका. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू एकाच अक्षाने उचलून फेक करेपर्यंत एक धाव इथनं मीद्य. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती एकूण 39 धावा धावाफलकावरती आहेत. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. समोर खेळले फटका चांगला आहे. स्क्रीनच्या दिशेनं तिथे फिल्डर आहेत भावेश फक्त प्रेक्षक म्हणून. जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या मध्ये. टीम सुरईच्या माध्यमातून चांगला क्रिकेट षटकार. भारी न झालाय सरपंच भारी. सरपंच भारी न झालाय सरपंच भारी. एकच वादाची त्या दादा झालाय कैवारी. सरपंच भारी न झालाय सरपंच भारी. 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 थँक्यू. संघाची धावसंख्या. चिरोबा कोण बी टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण संपर्क साधायचा. लगेच साहिल किनीशी आपल्याला संपर्क साधायचे. आमच्या स्पर्धेचे आयोजक साहिल किनीशी आपण लगेच संपर्क साधायचे. चिरोबा कोण बी टीमचे कॅप्टन. दिनेश निलेश आपण कुठं असाल तर संपर्क साधायचा लगेचच. के अंतिम षटकामध्ये. चला आपण लगेचच या पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टन रिपोर्ट करायचा आहे. आकाश चला संपर्क आपण साधायचा आहे टीमच्या कॅप्टनना. जैन देवरुंग टीमचे कॅप्टन आणि जय हनुमान खारघर टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमच्या कॅप्टनने आपण लगेचच संपर्क साधायचे.
या दरम्यानचा हा फटका वेध खेळत मिस सामिंग शॉट, तिथे फिल्डर उपस्थित. चेंडूच्या दरम्यान खूप चांगला चेंजमेंट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज झालेत बाद. के यावेळेचा हा देखील फटका वेध खेळ, तिथं फिल्डर फक्त पाहत राहतील. जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. चांगली बॅटिंग होत असताना या पहिल्या नक्कीच इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जयदुर्ग आसुरे टीमच्या माध्यमातून षटकार. दरम्यान पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून जातो शॉर्टमॅनच्या दिशेनं. चेंडू उचलून फेक केली जाईल. दरम्यान एक धावीतनं मिळते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये आपल्याला एकूण 53 वर पाहायला मिळते. चांगली बॅटिंग. नवीन फलंदाज गोरखनाथ समोर खेळलेत. तिथं मात्र फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली. बंटी तिथे उपस्थित होते. चेंडू चोचून फिक करेपर्यंत एकच धावीत नमेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये एकूण झाली आहे 54 धावा. यावेळेचा हा फटका वेध खेळलेत मिस सामिंगे. जेलची संधी स्वतः के भरपूर वेगाने आले. प्रयत्न चांगला होता. कमिटमेंट चांगली होती. मात्र जेल ड्रॉप झालाय. प्रयत्नाआधी परमेश्वर असं म्हटलं जातं. खूप चांगला प्रयत्न केला के ना. 2 धावा इथनं कंप्लीट आणि तिसरी देखील धाव कंप्लीट झाली. एकूण 3 धावा इथनं मिळतील शेवटच्या चेंडूवरती आणि एकूण धावा झाल्या 57 पर्यंत 40-45 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल आयोजनाविषयी? दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिमी स्पर्धा दिवस रात्र स्पर्धा मात्र सुरू आहे. सरपंच चषक गणेश शिटकीनी यांनी अफाट मेहनत घेतली. आमचे साईल शेट असतील, सँडी शेट असतील. काय सांगाल या स्पर्धेविषयी? आयोजन तर खूपच छान आहे. आम्हाला खेळायला संधी दिली. नाईट टुर्नामेंट म्हणजे आम्ही पहिल्यांदाच यावर्षी खेळत आहे, तरी त्याचा आभार आम्हाला खेळायला घेतला. तर शुभेच्छा भरपूर विजयासाठी राजेश. तुम्हाला देखील कारगर संघ. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचं डिसिजन काय असतं? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण घेतलं असतं आणि ठीक आहे, आता हे तर पार्टच आहे गेमचा, त्याच्यामुळे काय नाराज नाही, खेळायचं तर आहेच. तर काय रणनीती, किती धाव बनवण्याचा प्रयत्न पहिल्या 4 ओव्हरमध्ये? 50+ करण्याचा प्रयत्न असेल आमचा. त्याच्यावरती जेवढं होईल ते बोनसच असेल. नक्कीच एक सामना तुमच्यामध्ये झाला देखील. तो सामना तुम्ही जिंकलाय. मग आता इथे मानकुलीच्या नक्कीच मैदानावरती देखील चांगल्या स्पर्धा होत असतात. सरपंच चषक नक्कीच तुम्ही खेळण्यासाठी खारघरामधून इथे दाखल झालात. कसं वाटलं सरपंच चषक? काय सांगाल आयोजनाविषयी? पहिल्यांदा भिवंडी परिसरामध्ये मी ॲक्च्युली पहिल्यांदाच आलेलो आहे आम्ही, आणि आयोजन तर खूपच छान आहे. पेड टीमच्या विवेक जोशी यांच्यामार्फत आम्ही इथे आले आहोत. पहिली गोष्ट मी त्यांचे आभार मानेन, आणि आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल आम्ही आयोजकांचे सुद्धा आभारी आहोत. नक्कीच कालच्या रात्रीमध्ये विवेक जोशीचा खूप चांगला खेळ झाला. तो संघ नक्कीच टॉप 4 मध्ये दाखल देखील झालाय. तुमचा देखील खेळ तसाच होईल अशा अपेक्षा? नक्कीच आमचा सुद्धा प्रयत्न असेल, परंतु विवेक जोशी म्हणजे पेठ किंवा प्रेमनाथ इलन मुरबी ह्या खूप मोठ्या टीम्स आहेत. आम्ही आजपर्यंत त्यांचा पण कधी सामना झालेला नाही आहे. आमची टीम ॲक्च्युली खूप छोटी आहे असं समजतो, पण ठीक आहे, आम्ही आमचा गेम दाखवण्याचा प्रयत्न असेल आणि जिंकण्याचाच प्रयत्न असेल. तर भरपूर शुभेच्छा विजयासाठी. जैन देवरुंग टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मात्रेपाडा संघ देखील दाखल झाला. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया सिद्दीकजी भावे सरांचा आवाज. बहुत धन्यवाद राहुल भोयर जी.
बहुत ही खूबसूरत समा, सूरज अब डूबने की तैयारी में, परछाइयों का राज मैदान पर और क्रिकेट में राज सरपंच चषक मानकोली का। जो लक्ष्य रखा है वो है 58 रनों का। विलास स्मूर्ति रानाल के सामने दोनों ओपनर्स भावेश चौधरी और गीतेश माली। गेंदबाजी के लिए आयुष पाटिल। देखिए ये मुकाबला बहुत ही कट टू कट जा सकता है, क्योंकि जय दुर्गा सुरई के पास एक अच्छी गेंदबाजी की खेप मौजूद है और बल्लेबाजी रानाल के पास बहुत मजबूत है। आज उनके बिग बर्ड ऑफ रानाल सुपरस्टार खिलाड़ी नहीं खेल रहे मैच में। इज गोइंग टू बी नाउ आयुष पाटिल facing him Bhavesh Chaudhary. Beautiful evening. Welcome all of you in Sarpanch Cup Mankoli 2021. Here we go. Right arm over the stump. First ball, left lawn and right decision. White signal from umpire Paresh Mahajan. So, Vilas Smurti Ranal off the mark with extra, one without loss, chasing a huge total of 58. The asking run rate is 14.50. Here goes Piyush Patil, Ayush Patil, who turned from Mankoli end. Here he go. Both this time beauty. Ball is keeping low. No footwork behind the stroke. राहुल, आपने देखा कि जगह से खड़े खड़े खेले थे, और मैं अक्सर कहता हूं कि जहां मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है वहां क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है. नो फुटवर्क बिहाइंड द स्ट्रोक, बी सीम outside the off stump, and ball is keeping slightly low. His score is 1 without loss. Now Nitesh Mali Gitesh Mali having a word with Bhavesh Chaudhary. Here goes Ayush Patil, young man. Both this time fine delivery, beast batsman, beast wicket keeper. They threw for a single. Ball is traveling to Gali by signal from umpire Paresh Mahajan. 1-2 score now. Is still 2 without loss, but both run in form of extra. Alpesh Gaikwad with us. Ayush Patil. Now sun slowly down now. Ideal cricket condition, and you are watching Gramin cricket ki Rangoli. You are watching Sarpanch Mankoli. Sarpanch Chashak Mankoli, welcome all of you from respected Sarpanch and organizing committee. This time short goes his back foot, pulls it in the gap, ball is racing all the way to the mid wicket, fans for 4. Gitesh Mali, waited for comes to him, then goes his back foot around the off stump, pulls it nicely in the gap, racing all the way to the orthodox mid wicket, fans for 4. Gitesh Mali off the mark with 4, and his score is 6 without loss. Ayush Patil, right arm over the stumps. This time once more away from the off stump, white signal. He ball is in. Dusra Mohalla, 1-2 score now. 7 without loss. Vilas Smurti Ranal chasing a target of 58. Absence of big butt Ranal, Chirag Mali. Here goes Ayush. Mandatory power play going on. Short third man, backward point, cover, extra cover, mid off. This time goes his back foot, max room, cuts their ball, misfield. Ball is traveling to deep point. In comes return, but finally batsman taken 2. Gitesh showing his class. He is on 6 and his score is 9 without loss. 9 run बिना किसी विकेट के विलास स्मृति रानाल. Terrific atmosphere of cricket. Right arm over the stumps.
This time shot on pull but doesn't connect cleanly. Ball is traveling to deep square leg. There is a slightly sloppy work. Enough time batsman gets one. So score is 10 without loss. This wonderful telecast comes to you from Big Boss of Telecast, GTC. View of the VIP commentator Rahul Vaid, Big Bird of Ranal, Chirag Mali, watching from UIP dice. Not happy there, Chirag Mali. Today's unfit laughing there. Here we go, Ayush. First to Bhavesh, pull in the air but safe landing. Wait for umpire signal. Power back stroke indeed. 604. What a great stroke. This is the typical Bhavesh Chaudhary's stroke. Great shot. 6 runs calculated. Just cross the fence. Over the ropes. पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं विलास स्मृति रानाल का। दोस्तों आप देख रहे हैं ग्रामीण क्रिकेट का महासंग्राम सरपंच चषक मानकोली 2021 में आप सभी का हार्दिक स्वागत है। सम्मानीय सरपंच गणेश केनी साहब, साहिल केनी और ऑर्गेनाइजिंग कमेटी संदीप माली जो कि जोड़ी नंबर 1 बने हुए, सिमिलर ड्रेसिंग, बने रहिएगा हमारे साथ क्योंकि खारगर का क्रिकेट अगले मैच में आप देखने जा रहे हैं देवड़ू के सामने। आज बड़ी बड़ी टीमें, लेकिन मैच रहेगा मात्रे पाड़ा बनाम घुरसई ए। गेंदबाजी में बुलाया गया है गेंदबाज संदीप पाटिल को। 4 खिलाड़ी अब सर्कल में, नॉन पावर प्ले चलता हुआ बचे हुए 3 ओवर में जीतने के लिए जो रन अभी भी चाहिए 42 रन, 14 का आस्किंग रन रेट। अल्पेश गायकवाड़ भी काफ़ी मेहनत कर रहे हैं। देवड़ुंग के स्टार बैट्समैन बलवंत दलवी से आज काफ़ी उम्मीद है देवड़ुंग को। इस मरतबा स्लॉक स्वीप एबी डिविलियर्स के अंदाज में बैकवर्ड ऑफ द स्क्वायर 6 रन। क्या शॉट खेला है। न झाला ये सरपंच भारी, सरपंच भारी, न झाला ये सरपंच भारी, एकच वादा जिग्या दादा झाला ये नितेश माली, कैवारी। चिराग माली के भाई हैं और शॉट में भी झलक देखिए। लेकिन जहां पहले सिक्सर लगाया भावेश चौधरी ने, खरबूजे को देख के तरबूजे ने भी रंग बदल दिया। बैक टू बैक दूसरा छक्का। आप जाकर रुपेश छोटू ने जाके कुछ कहा है क्योंकि ये मैच देखिए, यहाँ जयदुर्गा सुरई बहुत ही फाइटर क्रिकेटर है। छोटे भाई खेल रहे हैं इस वक्त, चिराग माली के बड़े भाई हैं। राइट आर्म ओवर द स्टंप्स, संदीप, ओह वाइट। गेंदबाजी कर रहे हैं संदीप पाटिल। 23 रन में जयदुर्गा सुरई को मैच में वापस होना है तो उन्हें विकेटें लेकर ही दबाव बढ़ाना होगा। थोड़ी देर में फ्लड लाइट ऑन हो जाएंगी, सूरज डूब रहा है और ये नया इतिहास मानकोली क्रिकेट ग्राउंड पे इस वक्त लिखने जा रही है सरपंच। और ओ एज, लेकिन लपक नहीं पाए वहाँ पर। शॉर्ट थर्मिन पे अच्छी फील्डिंग, वहाँ पर मोटा सिरा लेके गेंद गई थी। 1 रन स्कोर में आता हुआ 24 पे पहुंचा स्कोर इस वक्त विलास स्मृति रानाल का। एक नया इतिहास रचा गया है 10 तारीख को मानकोली के इस ऐतिहासिक क्रिकेट ग्राउंड पर। सरपंच गणेश केनी और उनके सभी ऑर्गेनाइजिंग पैनल ने दिन और रात की रोशनी में ये मुकाबले आप देख रहे हैं। पटकी भी गेंद हुक कर दिया खाली क्षेत्र में, सीधा साइड स्क्रीन, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन।
नसीहत देते हुए वहां पर बैट्समैन। अब तेजी से रानाल का स्कोर 28 पे बना है। अब खतरे की घंटी बजती हुई जयदुर्गा सुरई बी के लिए। 15 गेंदों में यहां से इस बार दबा उछाल दिया, स्टैंड एंड डिलीवर, 6 रन, मस्तक पे दस्तक। खिलाड़ी सिर्फ देखते रह गए, क्या शॉट खेला है, मूड को बना दिया है वहां पर भावेश चौधरी ने। रनों की भावेश चौधरी वैसे भी सभी तरह के फॉर्मेट में अच्छे टच में चल रहे। एसपी दापोटे के ओपनर हैं वो सिटी क्रिकेट में। इस मरतबा बहुत खूबसूरत कवर ड्राइव, लेकिन चुरा लिया है तुमने जो रन को। इससे पहले के गेंद को फील्ड करते कवच में 1 रन आता हुआ। 13 गेंदे 23 रन। मुकाबला अभी खत्म नहीं हुआ है राहुल भोयर, मुकाबले में काफी जान है। वो जो कहते हैं साहस है तो आस है। अब हमारे मान्यवर्स भी हमसे जुड़ते हुए तमाम दर्शकों को हम हार्दिक स्वागत करते हैं। सुहानी शाम है। इस मरतबा बहुत ही करारा ऑन ड्राइव, काऊ कॉर्नर में खिलाड़ी मौजूद है। 1 रन स्कोर में आता हुआ। स्कोर 36 रनों पे पहुंचा है। 36 2 ओवर की समाप्ति के बाद 36, 2 ओवर में 22 चाहिए। राहुल क्या मानना है आपका? मेरा अपना मानना है मैच अभी भी बराबरी पे। नाही, सामना अजूनही आपल्याला समान पाहायला मिळतोय. देखिए 60-40 इसलिए कि रानाल के पास 10 विकेट है, और जब आपके पास 10 विकेट रहते हैं तो आपको लाइसेंस मिलता है रिस्क लेने का। दूसरी बात है कि दोनों बैट्समैन की निगाहें जम चुकी, दोनों बल्लेबाज अच्छा खेल रहे। नाही, डेफिनेटली आणि हा प्लस पॉईंट नक्कीच आहे की 10च्या 10 विकेट अजूनही आहेत आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत भावेश देखील करतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर नक्कीच त्याला तेवढीच चांगली साथ मैदानाच्या मध्ये गीतेश देखील तो चांगली बॅटिंग दोघंही करतात आणि मॅच अजूनही बॅलन्स आहे. मग इथनं एखादी विकेट जर आली तर मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल. मग आता कमबॅक करण्यासाठी भावेश सर इथनं विकेट घ्यावी लागेल जयदुर्गा सुरई टीमला. और वो भी एक नहीं बल्कि गुच्छों में। राहुल भोयर जो पिछले 3 सीजन से भिवंडी तालुका क्रिकेट में अपने आवाज का जादू जगा रहे हैं। देखिए देखना ये कि ये मैच वैसे भी सन डिफ्लेक्ट लाइट में पूरा हो जाएगा। 12 गेंदे 22 रन। लंबे कद के गेंदबाज गोरखनाथ वजे गेंदबाजी के लिए आए। कद बिल्कुल वेस्ट इंडियन लग रहा है। बहुत बढ़िया गेंद, मिसक्यू शॉट खेला है वहां पर। अच्छा उछालता टिप्पा खाने के बाद 1 रन बनता हुआ। 11 गेंदे 21 रन। चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि गोरखचा पहिला चेंडू देखील आपल्याला खूप चांगला पाहायला भेटला. शॉट ऑफ गुड लेंथ होता आणि हाईटचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न गोरखनाथ वजेचा या मॅचमध्ये डेफिनेटली असेल. हा षटक खूप महत्त्वाचा आहे. या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली भावेश सर तर कमबॅक करू शकेल सुरई संघ. यस एब्सोल्युटली ट्रू। ये दोनों कड़ों मरों का है। इस मरतबा आसमान में खेलने की कोशिश, गेंद जमीन के सहारे डीप स्क्वायर लेग पर फंबल किया, वहां पर खराब फील्डिंग। 2 रन पूरे। एक एक धाव देखील खूप महत्त्वाचे आहे भावे सर. इथनं या धावा मात्र वाचवाव्या लागतील, कारण का इक्वेशन जर आपण बघितलं तर 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 19 धावा या मॅचमध्ये बनवायचे आहेत. म्हणजे हे 4 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत त्या मॅचचे. एब्सोल्युटली। गोरखनाथ वैसे भी गेंदबाजी बहुत अच्छी कर रहे हैं, गोरख का वजह, और ऐसा लग रहा है कि मैच धीरे धीरे थ्रिलिंग क्लाइमेक्स, कट टू कट, फोटो फिनिश जाएगा। धीमी गेंद, बढ़िया गेंद, विकेटों के ऊपर से निकल गई। सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुपर्ब गोलंदाजी करत असताना गोरखनाथ वजे. भरपूर उंच नक्कीच आपण बघतोय खेळाडू आहेत, भरपूर त्यांची हाईट देखील आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना आणि फिंगर रोल करत असताना मैदानाच्या मध्ये गोलंदाज गोरखनाथ. पिछली गेंद पर उन्होंने फिंगर रोल किए थे। अब 9 गेंदे 19 रन। हर गुजरती गेंद के साथ जो मैच का क्लाइमेक्स है वो अंतिम चरणों की तरफ बढ़ रहा है। क्या मुकाबला हो रहा है, पैसा वसूल मुकाबला। फुल टॉस गेंद, गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑन के ऊपर। 6 रन। सुकीला माफी नहीं।
भेटला गोरखनाथचा. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न, फ्लॅट देण्याचा प्रयत्न, मात्र फुलटॉस झाला हा चेंडू आणि त्याचा फायदा फलंदाजाने घेतला. 8-13 का इक्वेशन, इस मरतबा छोड़ दिया वाइड. अब काफी दूर कर बैठे थे, दूसरे मोहल्ले की गेंदबाजी. अब 8-12, मैच के 7-12 अभी भी फंसे हुए हैं. यहां से सिर्फ ये 2 गेंदे बता देंगी कि मैच कहां पे खड़ा है. इस मरतबा बैकफुट पे गए, खींच के मारा, चाबुक शॉट, 6 रन. भावेश चौधरी को अब लग रहा है कि सूरज डूबने के बाद गेंद और साफ नजर आ रही. क्लासिकन बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अटॅक करत असताना चिराग टीम मध्ये नाहीये. कुठलाही दबाव न घेता मात्र दबावाला मात्र जुगारून फलंदाजी करत असताना खूप चांगली बॅटिंग. एक और करारा ड्राइव, मिड विकेट वाइडिश में खिलाड़ी, फिर खराब फील्डिंग. 2 रन पूरे किए बैट्समैन ने. जयदुर्गा बी की कठिनाइयां इस वक्त बढ़ती हुई. ओवर समाप्त हुए 3 और कुल स्कोर है 54 रन. अब यहां से केवल 6 गेंदे 4 रन. पिछले मैच में भी ये इक्वेशन था, ये मैच में भी यही इक्वेशन है. तसेच आमच्या व्यासपीठातील सन्माननीय चंद्रकांत माळी यांचं देखील शुभागमन, चंद्रकांत किनी यांचं देखील शुभागमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे चंद्रकांत किनीजी. या स्पर्धेच्या माध्यमातून सरपंच चषक आपल्याला पाहायला मिळतो आणि मोठ्या संख्येनं आपल्या व्यासपीठावरती आपल्याला मान्यवर देखील पाहायला मिळतात. इक्वेशन 6 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. याच्या अगोदरच्या देखील मॅचमध्ये आपण असंच इक्वेशन बघितलं, मात्र बॅटिंग करणारी टीम सामना जिंकली होती. मात्र या मॅचमध्ये बघूया जादुई गोलंदाजी केली तर मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत भावे सर आपल्याला पाहायला मिळेल. यस, सागर गेंदबाजी को आए हैं. एक बात आपको बताता हूं कि यहाँ पर गेंदबाज को दोष तो टीम नहीं देंगी, लेकिन मैच जिता दिया तो एक दिन के सुल्तान. पहली गेंद खेल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर. देखना है 4 या 6 रन. इस मैच को जीत लिया है 10 विकेटों से विलास स्मृति रानल ने. कॉन्ग्रेचुलेशन चिराग माली अल्सो. कमाल का परफॉर्मेंस रहा और इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं भावेश चौधरी.